शिवसेना अरे कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अरे साफ करा नाले गटारे साफ करा अरे निषेध असो महापालिकेचा निषेध असो। महापालिकेने अजून हे नाली आणि गटार साफ करायचे टेंडर काढलेलं नाही। पावसाळा ऐन तोंडावर आलेला आहे आणि नाले टेंडर काढलेलं नाही, तेव्हा हे साफ कधी होणार? लोकांच्या घरामध्ये पाणी गेल्याच्या नंतर साफ करणार का, हा एक विषय। आणि हा साफ केल्यानंतर टेंडर घेतल्याच्या नंतर 2-4 दिवसच काम करतात, बाकी जसून नाले तुंबलेले असतात आणि त्याचं पाणी हा उल्हासनगर मधील रहिवाशांच्या घरात जाताना त्यांचे हाल होतात, त्यांना हालापेष्ट सहन करावं लागतात। त्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे हे नाले आणि गटार साफ करण्याकरता हे जाहीर आंदोलन इथं पुकारलेलं आहे महानगरपालिकेच्या विरोधात। आणि लवकरात लवकर हे काम चालू करावं, नाहीतर याच्यापेक्षा प्रखर आंदोलन ही शिवसेना उभारील, उपोषणासारखे आणखीन हत्यारं उभारील। तेव्हा उल्हासनगर महापालिकेला शिवसेनेतर्फे जाहीर इशारा देण्यात येतो का लवकरात लवकर काम चालू करा, नाहीतर आम्ही महापालिकेच्या बाहेर मोठं आंदोलन करू असा त्यांना इशारा देण्यात येतो शिवसेनेच्या। या महानगरपालिकेने जवळपास पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि कोणतीही महानगरपालिका पावसाळ्याच्या येण्याच्या 2 महिने अगोदर हे जागी होते आणि महानगरपालिका हे उल्हासनगरमधल्या जितक्या पण नाले आहेत, मोठे मोठे नाले आहेत, जेणेकरून जिथे पाणी साचतं आणि जिथे कचरा आहे ते कचरा काढल्यानंतर जे साफसफाईचं काम असतं ते अजूनपर्यंत अद्याप केलेलं नाही आहे। आणि त्यामुळे उभाटातर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे आम्ही आज इथे जन आंदोलन साजरा करण्यात आलेलं आहे। आणि या ज्या नाल्या साफ झाल्या नाही तर ह्या होणारा जो दुष्परिणाम आहे, लोकांच्या घराघरामध्ये पाणी जाणार आहे आणि त्यामुळे रोगराई पसरण्याची फार मोठी भीती निर्माण होऊ शकते। आता पावसाळा, मला आज 12 तारीख आहे, 10 दिवसानंतर पावसाळा तोंडावर आलेला आहे, अद्याप देखील यांनी टेंडर काढलेला नाही आहे। पूर्णपणे टोटली हा भ्रष्टाचार आहे। हे लोक ज्यावेळेस पावसाळा चालू होतं त्यावेळेस टेंडर काढतात, त्यावेळेस जागे होतात आणि टोटली जो पैसा आहे हा ठेकेदाराच्या घरात आणि महानगरपालिकेचे जितके पण नगरसेवक आहे यांना वाटला जातो। कारण की मी देखील स्वतः नगरसेवक होऊन गेलेलो आहे, मला यांची चाल नीती सगळी माहीत आहे। आणि म्हणून आम्ही हा उल्हासनगरचा खाली 3 नंबरचाच प्रश्न नाही आहे, तर 4 नंबर 5 नंबर या सर्व ठिकाणचे नाले आहेत। आज सुभाष टेकडीमध्ये अम्रपाली, पंचशील, साईबाबा नगर जे रेल्वेच्या बाजूला ट्रॅक झालेले आहे तिथे रेल्वेने तोडून पूर्ण ढिगारा भरलेला आहे। त्या ठिकाणची ती परिस्थिती अशी आहे की जर तिथं नाले साफ झाले नाही तर लोकांच्या घरामध्ये 100% पाणी गेल्याशिवाय राहणार नाही। मग या महानगरपालिकेचं करायचं काय? जर या लोकांना गरिबांचं नुकसानच करायचं आहे, त्यांच्या घरामध्ये नुकसान पाणी झालं, पाणी गेलं तर मग त्यांचे सामान, राहण्या उद्याचं जे उदरनिर्वाहाचं सामान आहे ते सगळं भिजलं जातं। आणि या लोकांची गेंड्याची कातडी आहे। यांना जागा करण्यासाठी, हे कुंभ करण्यासाठी झोपलेले आहेत, यांना जागा करण्यासाठी आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही यांच्या माध्यमातून आज इथे जन आंदोलन करण्यात आले। आज मानसून बरसात कभी भी शुरू हो सकती है, लेकिन अभी तक महानगर पालिका ने नाला साफ सफाई का टेंडर नहीं निकाला है। ये जो टेंडर निकाला जा रहा है पिछले 15 सालों से एक ही शुभम कंस्ट्रक्शन नामक कंपनी को दिया जा रहा है, जिसमें बड़ा भ्रष्टाचार है। ये नाला सफाई खाली दिखावे के लिए करते हैं और हर बरसात में, मानसून में शहर के स्लम एरिया में जितने झोपड़पट्टी स्लम एरिया वहाँ पे पानी का जल जमाव हो जाता है, जिसके वजह से शहर में बीमारियाँ, मच्छर, बाकी चीज़ें आती हैं। लेकिन महानगर पालिका आज तक किसी भी समस्याओं का निदान नहीं कर पाई है और मोनोपाली के तहत उसी ठेकेदार को टेंडर देती है। महापालिका उस ठेकेदार को ब्लैक लिस्टेड करे, अन्यथा इससे भी बड़ा आंदोलन उल्लासनगर शहर में उद्धव बाला साहब ठाकरे पक्ष की तरफ से किया जाएगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।